दानवे यांचं निलंबन 5 दिवसांसाठी अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विधान परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील यांनी मांडलेला आहे आणि हा प्रस्ताव मांडल्यानंतर अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलेलं आहे। याशिवाय आपण पाहतोय की 5 दिवस निलंबन करण्याची सुद्धा मागणी जी ती चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेली आहे। सभागृहामध्ये जर आपण पाहायला गेलं तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली होती। लोकसभेमध्ये जो मुद्दा गाजला होता राहुल गांधी यांनी हिंदुत्वावरून जो मुद्दा एकंदरीत कळीचा मुद्दा ठरलेला होता लोकसभेमध्ये, त्याच्यावरूनच विधान परिषदेमध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे यांनी त्याच्यावरूनच आपण पाहतो एकंदरीत वक्तव्य केलं आणि वक्तव्य करत असताना त्यांनी सभागृहामध्ये शिवीगाळ सुद्धा केला होता। या शिवीगाळानंतर ज्या प्रकारे आपण पाहतोय की विधान भवन हे लोकसभेचं आणि आपण पाहतोय लोकशाहीचं पवित्र मंदिर मानलं जातं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती यामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करणं हेच त्यांना बोललेलं आणि यामुळेच त्यांचं आता 5 दिवसांसाठी निलंबन सुद्धा करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी सध्या सत्ताधारी आणि विरोधक आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळते। आजचा दिवस जर सकाळचा पाहिला तर आज सकाळी सुद्धा सत्ताधारी जे असलेले भाजप आमदार आहेत त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती उभं राहून आंदोलन केलं होतं। आंदोलनाचा मुद्दा होता तो म्हणजे राहुल गांधी यांच्या विरोधातला होता। याशिवाय अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या कारवाई संदर्भातील होता, त्यांचं निलंबन करावं असं सुद्धा होतं। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की या ठिकाणी आंदोलन जे ते सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलं आणि विरोधकांकडून पाहतोय की आंदोलन केलं त्यावेळेला संविधानाची प्रत जी आपण पाहतोय की हातात घेण्यात आली होती आणि ते धरून त्यांनी आंदोलन केलं। त्यामुळे या सगळ्याच्या एकंदरीत पाहतो की काल ही घटना घडली सभागृहामध्ये, विधान परिषदेमध्ये ही काल घटना घडली आणि या घटनेनंतर आज आपण पाहतोय अंबादास दानवे यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे। याशिवाय विशेष म्हणजे ज्यांना प्रसाद लाड हे भाजपचे आमदार आहेत यांना शिवीगाळ केल्याचा आरोप सुद्धा प्रवीण दरेकर हे विधान परिषदेचे गटनेते आहेत त्यांनी सुद्धा केला होता आणि या सगळ्याच्या नंतरच आपण पाहतोय आता कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। या सगळ्यावरती आता आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com ला विचारा। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।